चला, काल परवा मी तुमच्यासोबत शंकरपाळ्याची रेसिपी शेअर केली होती. तुम्ही जर नसेल बघितली नक्की जाऊन बघा. खूप छान टेस्टी झालेले आहे शंकरपाळे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे. नक्की ट्राय करून बघा. तर आज मी बनवायला घेतलेलं आहे चकली. तर चकली खूप एकदम मस्त टेस्टी झालेली आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे करू शकता. चकलीची भाजणीची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही जर नसेल केली किंवा नसेल बघितला तो नक्की व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये आहे ते. मी सुरुवातीला टाकलेलं आहे चकलीच्या पिठामध्ये अर्धा चमच्यापेक्षा जास्त थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट टाकलेले, मीठ टाकलेलं आहे आवडीनुसार, चवीनुसार आणि अद्रक लसणची पेस्ट टाकलेली. खूप छान लागते अद्रक लसणची पेस्ट. जर तुम्ही टाकत नसेल तर नक्की ट्राय करून बघा. त्याच्यामध्ये खूप टेस्टी होते आणि कडकडीत 1 वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे. भरपूर असे तीळ घातलेले म्हणजे अंदाजे 1 वाटी तीळ घातलेले आहे 1 किलोसाठी. छान ही कडकडीत तेल टाकून मिक्स करून घ्यायचं. अगोदर मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारे म्हणजे गोळा बनला गेला पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं एकदम खुसखुशीत आपली चकली तयार होते आणि थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे चकलीचं पीठ मळून घ्यायचंय घट्टसर असं. खूप जास्त काही पातळ करायचं नाही. त्यामुळे काय होतं पातळ जर झालं तर आपल्या चकल्या नरम सुद्धा पडू शकतात. तर घट्ट भिजवून घ्यायचं सुरुवातीला. त्यानंतर आपण जेव्हा चकलीत बनवायला घेऊ तर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात लावायचा. तर इथे बघा मी पोळपाटावरती पेपर अंथरलेला आहे. त्याच्यानंतर चकलीचा साचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चकलीची मी चाळणी लावून घेतलेली आहे आणि करताना आपल्याला याच्यामध्ये हात लावायचा पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे. खूप जास्त काही पाणी वगैरे लावायचं नाही. मस्त भरून घ्यायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. जर आपल्याला डायरेक्ट चकली जर टाकायला भीती वाटत असेल, तर अशा प्रकारे आपण झाऱ्यावरती करून बघायच्या अगोदर. थोडंसं मी टाकून बघितलेलं तेल एकदम मस्त परफेक्ट झालेलं आहे. अशा प्रकारे झाऱ्यावरती गोल-गोल चकल्या बनवून घ्यायच्या आणि झाऱ्यावरूनच आपण डायरेक्ट सोडू शकतो. तर मला तर सवय झालेली आहे. बऱ्याचदा एखाद्या वेळेस चटकासुद्धा लागतो, तेलसुद्धा येतं हातावरती, पण आता बऱ्यापैकी सवय झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सोडून घ्यायच्या 4-5 एका वेळेला फक्त 4 ते 5 चकल्या टाकायच्या याच्यामध्ये आणि मंद आचेवर काढायच्या. त्याच्यामुळे काय होतं परफेक्ट आतपर्यंत तळल्या जातात आणि छान असा खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे तीळसुद्धा छान झालेले. तिखट, मीठ योग्य प्रमाणात बरोबर झालेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तिखट, मीठ करू शकतो. तर सगळ्या चकल्या मी अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहे. छान अशा क्रिस्पी झालेल्या आहे. तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला. कडकडीत तेलाचं मोहन टाकल्यामुळे एकदम मस्त आपल्या भरपूर दिवस क्रिस्पी राहतात चकल्या. नक्की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर धनत्रयोदशीचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशीचा. त्या दिवशी मी चकली वगैरे बनवली होती. मस्त छान संध्याकाळी पूजा वगैरे करून घेतली चकल्या झाल्यानंतर. याचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे. धन्वंतरीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी ही पूजा केली जाते. त्यानंतर आज 13 दिवे लावायचे असतात. तर बाहेर मी 5 देवाजवळ लावलेले आहे आणि बाहेर सुद्धा 13 दिवे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे वसुबारसला आपण 12 दिवे लावतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.